हे परभणीकरांनो, कशा आहात सगळेजण? आय होप सगळेजण ठीकच असणार. ऍक्च्युली मला आज जायचं होतं ऍड शूटसाठी आणि त्यासाठी मी इथे तयार होत होते आणि स्किन माझी खूप ड्राय झाली होती, त्यामुळे मॉइश्चरायझर पण मी जरा जास्तच लावलं होतं. त्यानंतर खूप लाईट असा मेकअप केला होता मी. अशा लुकवर सहसा मी लिपस्टिक जी आहे ती न्यूड कलरची लावते, बट यावेळेस मी थोडा डिफरंट शेड लावला होता आणि पूर्ण लुक माझा असा काही दिसत होता. माझा मेकअप आणि मी कशी दिसत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मेकअप झाल्यानंतर लगेचच आम्ही निघालो लोकेशनवरती जाण्यासाठी. तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्ही पिलं पाणी, कारण खूप जास्त तहान लागली होती आणि कॅमेरामॅनला यायला थोडासा वेळ बाकी होता. सो तोपर्यंत आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढले, थोडीशी मस्ती वगैरे केली आणि थोडेसे गाणे पण म्हणले. आणि तुम्ही एकदा ऐका यार माझं गाणं. कच्ची कली सडा मासूम चेहरा, नियत नूरानी सडा दिल है सुनहरा, पर्दे के पीछे की है किसनू पता, एक हवीमी में चस्का चखा, तेन शरारत सिखावा जदों नैना लड़ावा, तेन शरारत सिखावा जदों नैना लड़ावा. गाणं कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा प्लीज कोणीही गाण्याची बुराई नाही करायची. कॅमेरामॅन आले की लगेचच आम्ही ऍड शूटला सुरुवात केली आणि ही ऍड होती रॉयल ट्रीटची. ऍक्च्युली रॉयल ट्रीट हॉटेल जे आहे ते बरेच एकदा नव्याने सुरू होत आहे. ऍक्च्युली रॉयल ट्रीटचे जे अगोदरचे ओनर होते ते हॉटेल त्यांनी विकलं आणि ज्यांना विकलं त्यांनी मला ऍडसाठी बोलवलं होतं. ऍड शूट झाल्यानंतर आम्ही थोडेसे पेरू वगैरे खाल्ले, कॉफी वगैरे घेतली आणि नंतर आम्ही गेलो होतो हँगआउटला, कारण स्वीटीला पिझ्झा खायचा होता. तिथे गेल्यानंतर पण बरेच असे स्नॅप वगैरे काढले मी. आणि सिरियसली यार आज काय भारी दिसत होते यार मी, सिरियसली म्हणजे आजचा मेकअप एवढा सुंदर झाला होता का नाही. आणि नेल्स मी चिपकवले होते. ऍक्च्युली मी जे परमनंट नेल एक्सटेन्शन केले होते ना ते मी काढून टाकले होते, कारण नेल्स जे आहेत ना ते मी खूप जास्त लांब ठेवले होते आणि त्यामुळे मला मशीनची बॉबिन जी काढायला लावायला एवढा अवघड जात होतं का नाही. आणि बॉबिन पण हातातून पडत होती आणि मला नखांची लांब सवयच नाहीये, माझे नखच वाढत नाहीत ओरिजिनल, त्यामुळे मी काढूनच टाकले आणि आज मला परत चिपकावं लागले नेल. लवकरच आमची ऑर्डर पण आली होती. मोमोज, मंचुरियन आणि पिझ्झा मागवला होता आम्ही. आणि मी किती जरी ट्राय केलं ना की बाहेरचं नाही खायचं, तरी पण माझ्याच्यानं कंट्रोलच होत नाही यार, मी काय करू. फक्त कोणी माझ्या समोर म्हणायला उशीर आहे की पिझ्झा, मोमोज, लगेचच माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागतं आणि मला लगेच खायचं मन होतं. ऍक्च्युली आज नीलम दिदी पण होते आमच्यासोबत, पण आज मी दोघीला पण व्लॉग मध्ये नाही घेतलं. खाऊन पिऊन झालं की लगेचच आम्ही घरी आलो आणि त्यानंतर मी थोडेसे ड्रेस वगैरे स्टिच केले आणि नंतर मी गेले होते संध्याच्या लॅबला तिला घेण्यासाठी, कारण आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये. ऍक्च्युली संध्यासाठी एक कपडा आणायचा होता ड्रेस शिवण्यासाठी आणि त्याआधी आम्ही गेलो होतो पाणीपुरी खाण्यासाठी, कारण संध्याला खूप जास्त भूक लागली होती. पाणीपुरी खाऊन झालं की लगेचच आम्ही गेलो कपडा घेण्यासाठी आणि तिथे बरेच सारे कपडे बघितले. व्हाईट कलरचा कपडा पाहिजे होता आम्हाला. खूप सारे कपडे बघितले आम्ही आणि त्यानंतर तिच्यासाठी पण घेतला आणि माझ्यासाठी पण घेतला. बिल वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो लेसच्या शॉपवर, कारण ते संध्याला जी कुर्ती पाहिजे होती त्याला एक लेस लावायची होती कवरी शेल्सची. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. येते वेळेस थोडंसं माळ वगैरे घेतलं आणि नंतर घरी आलो. सो असा होता माझा आजचा दिवस.